आहे, कारण की आतापर्यंत जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। वर्षावर जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची फडणवीसांसोबत बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। पवारांच्या राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांदरम्यान या भेटीला महत्त्व प्राप्त झालं। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रणजित इंगळे वर्षा निवासस्थानावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। रणजित, खरं म्हणजे ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण की आपण काही वेळापूर्वी भाजपचे नेते प्रवीण दरेकरांशी देखील बोललेलो आहोत। तर ते म्हणाले की ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की असं त्यांनी या संपूर्ण बातमीला जो आहे तो दुजोरा देखील दिलेला आहे। असं घडू शकते की पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देऊ शकते किंवा ते एनडीए मध्ये सहभागी होऊ शकतात, कारण की जयंत पाटील हे याचं नेतृत्व करत असल्याची देखील एक सूत्रांकडून माहिती मिळालेली होती, कारण की 9 आमदारांनी कुठेतरी एनडीए सोबत जाण्यासाठी एक ग्रीन सिग्नल दिलेला आहे। आता या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार करतील, परंतु जयंत पाटील हे कुठेतरी या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय अधिक माहिती? नक्की सचिन, अजितदादा असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती, बोलणी झाली होती, दोन्ही बाजूंनी बोलणी सुरू होती, असं देखील दोन्ही राष्ट्रवादीने दुजोरा दिला होता। मात्र प्रफुल्ल तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील यांच्या वतीनं मात्र जे काही बोलणी झाली, जे काही त्याला दुजोरा दिले, हे सगळं आपण बघितलेलं आहे। मात्र त्याच वेळी अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर ह्या चर्चा थांबल्या आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय तिथपर्यंत थांबला होता। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय इथेच थांबलेला असं देखील जयंत पाटील यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं। मात्र मधल्या काळामध्ये पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, 9 आमदारांचं समर्थन असल्याचं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं। मात्र आज प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आले। त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर जयंत पाटील हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे। याच्या अगोदर देखील जर आपल्याला माहिती घेतली असेल किंवा याच्या अगोदर देखील असं सांगण्यात आलं होतं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागेल, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, असं देखील भुजबळ असतील किंवा राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं। त्याप्रमाणे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील असतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तटकरे आणि पटेल असतील, ते देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कधी येतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी मात्र आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा काय होते, ते ग्रीन सिग्नल देतील का आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल का आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे अजित पवार जिवंत असतानाच, अजित पवार अस्तित्वात असतानाच त्यावेळी देखील हा विषय संपणार असल्याची देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची देखील माहिती दिली होती। ही चर्चा मतलब शेवटपर्यंत ही चर्चा सुरू आहे, हा मुद्दा शेवटच्या बोलणीपर्यंत आलेला असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर ही चर्चा मध्येच थांबवली गेली आणि त्यानंतर आता पुन्हा हे विलीनीकरण होणार की काय अशा आता राजकीय चर्चाने जे आहे आता वळण लागलेलं आहे। आता पाहावं लागेल की आता या बैठकीमध्ये काय घडतं। या बैठकीनंतर सीएम ग्रीन सिग्नल दिलं, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जी राष्ट्रवादी आहे शरद पवारांची, ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचं विलीनीकरण होतं की ते एनडीएला पाठिंबा देतील, आता हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 1 किंवा 2 असे आमदार आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण पाठिंबा द्यायला नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये विलीनीकरण नाही व्हायला पाहिजे, अशा देखील मतप्रवाहाचे 1 ते 2 आमदार आहेत। त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चर्चेनंतर शरद पवारांची भूमिका काय असेल, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण घडामोडीवरती अपडेट आपण घेतच राहणार आहोत, परंतु नक्की काय घडतंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। जयंत पाटील हे सध्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। जयंत पाटील येण्याआधी तटकरे आणि पटेलांची फडणवीसांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक सुरू होती। पवारांच्या राष्ट्रवादीचं एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं। वर्षावर मुख्यमंत्री जयंत पाटील, तटकरे आणि पटेलांमध्ये बैठक झालेली आहे।